तर आज भाई आपण छत्रपती संभाजीनगरच्या बस स्टँडवर काही आगळ्या वेगळ्या गोष्टी बघितल्या आणि ओम चालला होता त्याच्या घरी. तर स्वागत मंडळी, मी सूर्यादी. तर आज ओम त्याच्या घरी चालला होता आणि मी रडत नाही, ते डोळ्यात घाण गेली ती थोडी. ओम पहिल्या वेळेस आलता आणि पहिल्यांदा इथं इतक्या दिवस राहिला. आपण तब्बल त्याच्यासोबत 6-7 ब्लॉग तर बनवलेचे भाई. आता काही नाही, ओमला सोडायला जायचं होतं आणि भैयाला किती मस्त दिसत होता हा ड्रेस. त्याला म्हणला चल आपण जाऊ आता. मग काय त्याला सोडायला आलो. हे होतं आपलं छत्रपती संभाजीनगरचं बस स्टँड आणि मधून काही अँटिक पीसपेक्षा कमी नाही वाटत. काही गोष्टी बघून अचंबितच राहिलो मी इथं. ही होती शिवाई बस. खतरनाक आहे भाई, इलेक्ट्रिक बस आहे. आणि अचंब्याची गोष्ट काय आहे की लोक म्हणजे सगळीकडेच होत असेल ते, पण मी आज बघितलं की रुमाल देता खिडकीतून बस आल्यावर, भाई आमची जागा धरून ठेवा, आमची जागा धरून ठेवा. या बसच्या मागं तसंच झालं. म्हणलं कसं काय ट्रस्ट ठेवतात लोक रुमाल बघून बसणार नाही म्हणून. मी तर जोपर्यंत माझ्या सीटवर बसत नाही मला तर चैनच पडत नाही. येता मीटिंगचा वेळ झाला तर बस स्टँडलाच मीटिंग अटेंड करू म्हणलं, पण तिथं माईक चालकायला आवाजीने ए वडापाव लेलो, चकली लेलो. तर विचार केलाय का शांत जागे जाऊ, तर एका गार्डनमध्ये आलो सिडकोच्या आपल्याच. आणि हा मीटिंगचा आवाज होता आणि मला वाटत होतं इथूनच मीटिंग अटेंड करू राव. वायफायची सुविधा पाहिजे फक्त, लय भारी शांत जागा आहे. आणि आपण स्पेशल व्यक्तीसाठी एक स्पेशल गोष्ट घेतली. या छोट्या छोट्या चपली बघून मला सांगा कोण आलेला असेल, गेस करा. ऑफकोर्स कार्तिक आणि कृतिका, दुसरं कोण. आणि हे बघा हिचं काय चालू आहे, एका हातात रस आणि एका हाताने भात खाती. याला मल्टीटास्किंग नाही, मल्टी इटिंग म्हणते. मग काय आपल्या बाळाला घेऊन निघलो बाहेर. कुठं? हॉस्पिटलला जायचं होतं, बाळाच्या हॉस्पिटलला. बरं, आणि राव बाळा म्हणले तुम्ही कन्फ्यूज नका होत जाऊ राव, माझ्या गाडीचं नाव घेतोय मी. ते आल्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं हा लाईट गेलेला आहे तर लाईट आणा नवीन. तर आपण होतो पंढरपूरला. पंढरपूरमध्ये काय गाड्यांच्या गॅरेजची कमी नाही आहे. आपल्याला 1 सेकंदात लगे दुसरा लाईट भेटला, पण ते थोडं स्ट्रक्चरच वेगळं होतं. त्याला वायर होती आणि लाईट मोठा होता म्हणून प्रेफर केलं मी त्याला. मग काय संध्याकाळच्या वेळी आपण सगळी पलटण घेऊन निघलो. कुठं जायचं होतं भाई. आता कुठे लहान पोरं आहे तर त्यांना काही फिरायला लागतं. या पोरीची 24 तास बडबडच चालू राहती. तिला म्हणलं बाई आता तर शांत बाईस, पायऱ्या तर चढू दे. आणि हिचं मल्टी इटिंग दरवेळेस चालू राहतं, एक हातात ब्रेड आणि एक हातात टोस्ट. काय राव हे, याशी काही नवीन स्टाईल हिची काय माहीत. मग काय आपण आणलं दोघांना नाना आणि पार्कमध्ये. आणि हिला मस्त एका झाडावर बसून दिलं आणि सगळं तिला म्हणलं की भाई हे करशील का ते करशील का, सगळं मानून घेतलं तिच्याकडून. सेम याला पण केलं. याला म्हणलं भाई अभ्यास नीट करशील का, जेवण नीट करशील का, याचे तर लय वांदे, जेवणच करत नाही नीट. तर सगळं मानून घेतलं. मग तवाच उतरून देऊ म्हणलं याला. आणि ही छोकरी आत्ताशी 5 वर्षाची होणार आहे आणि ही लगेच 100पर्यंत तिला पाठ झालेले हुशार निघणार आहे मोठेपणी वाटतं. म्हणलं त्यांची थोडी रेस लावू. पळा म्हणलं, पळा, चांगली झोपतीन रात्री, मग ताण नाही देणार. चांगलं पळवलं एकदम. तिकडं पडशीम. एवढाच होता शॉर्ट लॉक. असा खेळात जगा गाईज. बाय.